आघाडीवर आहेत। त्यामुळे इचलकरंजीला जे काही वोटिंग झालंय 70% मतदार तिथे मतदानाचा टक्का आहे, तो 70% मतदानाचा टक्का हा भाजपच्या बाजूने गेलाय असं आत्ता तरी दिसतंय। आमचं ठरलं असं म्हणणारे कोल्हापूर बघा, कोल्हापूरमध्ये प्रभाग 3 मध्ये भाजपचे 3 उमेदवार जे आहेत ते विजयी झालेले। सगळ्यात पहिला निकाल समोर आला तो इचलकरंजीचा वॉर्ड क्रमांक 4चा आणि आता प्रभाग 3 मध्ये कोल्हापूरमध्ये आपण जर पाहिलं तर भाजपचे 4 उमेदवार विजयी झाल्याचं आपण बघतोय। त्याच्यामुळे कोल्हापूरमध्ये जर भाजपने आपली विजयी घोडदौड अशीच कायम ठेवली तर या ठिकाणी आपल्याला एक वेगळा निकाल जो आहे तो बघायला मिळू शकतो। जर आता एक एक करत निकाल समोर येतात, या ठिकाणी आघाडी पिछाडी समोर येते। मुंबईत वॉर्ड मध्ये 183 मध्ये काँग्रेस आघाडीवरती आहे आणि जर आपण पाहिलं तर ही आघाडी जी आहे यात काँग्रेसच्या आशा काळे आघाडीवरती असल्याचं कळतंय। मुंबईत काँग्रेसने सोबळाचा नारा देत असताना वंचितला सोबत घेतलेलं होतं। मुंबईत वॉर्ड क्रमांक 183 मध्ये काँग्रेस आघाडीवरती असल्याचं कळतंय। त्यामुळे आज काँग्रेस कशा पद्धतीने जर विजय मिळवत आहे तर त्यांची आकडेवारी काय असेल हे थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे। प्राजक्ता।